बाळू सर 2 मिनिटं जमेल बोलायला? या चला खाली या. कसं वाटलं सामना तर जिंकला आणि लो स्कोरिंग मॅच होती, अशाला दडपण घेतलेलं की तुम्ही इझिली चेस करू शकता असा कॉन्फिडन्स होता तुमच्याकडे? हो, इजी चेंज करू शकतो असं कॉन्फिडन्स होतं. आणि मैदानामध्ये खेळायला कसं वाटलं? शिर्डीकरांची स्पर्धा, तानाजी आगिवले आणि पूर्ण संपूर्ण ग्रामस्थ मंडळ यांनी घडवलेली स्पर्धा ही स्मरणात राहील का तुमच्या? हो, स्पर्धात राहील. हे आयोजन एकदम एक छान आहे आणि स्पर्धात राहील. चालेल, पुढच्या सामन्याची तुम्हाला शुभेच्छा बाळू सर, धन्यवाद. तर सामना सुरू झालाय प्रेक्षकांना. नवीन सामना आपल्या भेटीस आलाय. यजमान विरुद्ध पाहुणा. जय हनुमान तोंडली संघ इथे फिल्डिंग करतोय आणि जय हनुमान शिरोली संघ बॅटिंगसाठी उतरलेला आहे. विघ्नेश म्हणजे सर्वांचा आवडता खेळाडू, सोबतीला सौरभ मैदानामध्ये आलाय आणि सिंगल पण धाव आलेली आहे विघ्नेशच्याच बॅटमधून. दोन्ही संघांना शुभेच्छा. शो द गुड गेम. हो 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 हो, काय शॉट आहे, क्लासिक आहे, क्लास. वा, हाफ वॉली घेतलं, फ्रंट फुटला आला होता आणि तिथे दोन्ही गाड्या एकारवला होती. नशीब बलवत्तर, नशीब बलवत्तर. असं वाटतं की ताईमाई अक्का देवाला पाया पडून आल्या, देवाचं दर्शन घेऊन आल्यात शिर्लीकरांसाठी. त्यामुळेच काहीशी इथे नशिबाची साथ मिळाली मित्रांनो. पण तो नुसतं नशिबावरती अवलंबून राहू नका. नशीब आणि नशीब आणि नवस तुम्हाला यश देणार नाहीये, सोबतीला मेहनत तुमची फार महत्वाची आहे. कारण नशीब हे आकाशातून पडत नसतं, जमिनीतून उगवत नसतं. आपण स्वतःचे नशीब स्वतः घडवायचे असतात, तरच तुम्हाला नशिबाची साथ मिळते. त्यासाठी तुमचे प्रयत्न अथक झाले पाहिजेत. रिव्हर्सचा पवित्रा घेतला, रिव्हर्स हिट केलाय, सुपर हिट आहे रिव्हर्स. पलटी शॉट, चेंडूने कल्टी मारले. 4 धावांसाठी गुड शॉट, 4 रन. कॉन्फिडंट रिव्हर्स हिट मारला, पलटी शॉट आणि माहिर आहे त्यामध्ये सौरभ आणि विघ्नेश सुद्धा सोबतीला जोडला गेलाय. या वेळेला चेंडू लेगची सोडून जातोय. अण्णा सर वळतात आमच्याकडे. शेलारीचे सुपुत्र कमलाकर सर सांगतात की वाईड आहे, वाईड चेंडू चांगला नव्हे. धावसंख्या चांगली होत असताना 3 चेंडू मध्येच घडली आहे. 0 बाद 8 धावा. जय हनुमान क्रिकेट संघ शिरोली संघाची धावसंख्या. ही फेरी सुरू झाली मित्रांनो, प्रेक्षकांनो. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना सुरू झाला इथे तोंडली विरुद्ध शिरवली. पुन्हा एकदा अण्णा सर वळतील. अण्णांचं जेवण पचेल सर आता तुमचं. एक्सरसाइज करू लागलेत ते. लांब होती जेवण आलेत, खूप वेळ लावला जेवायला अण्णांनी, म्हणून तर फार उंच झालेत ते. लाडक्या आमच्या ताई सुद्धा आल्यात बघा. आपलं हार्दिक स्वागत आहे ताई मंडळी, महिला वर्ग. ह्या रजनी क्रिकेटला 4 चंद्र लावलेत ताईमाई अक्का मंडळींनी. प्रेक्षक सुद्धा भारावून गेले आहेत. अनेक ऑनलाईन प्रेक्षक विचार करतात की किती इथे ताईमाईंचं इथे प्रेम आहे या क्रिकेटवरती. म्हणून ते आपलं मुरबाडचं क्रिकेट फार पुढे जात आहे. त्याचं कारण की आमच्या ताई सुद्धा पुढाकार घेत आहेत, पाठबळ देत आहेत, बॅकअप करतायत. इथे मात्र पंच काय करतायत, लगोबाचा तिसरा वाईट देत आहेत. वाईटची हॅट्रिक झाली आहे. ओके, धावसंख्या पाहतोय आपण दुहेरी अंकामध्ये 10 वरती आणि आपल्याला जॉईंट होतात पुन्हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. जुन्नरची तोफ, जबरदस्त आवाज निखिल ठोंबरे सरांचा ऐकूया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मधून. धन्यवाद. धन्यवाद मनोज कारवे सर. खास करून मनोज कारवे सर म्हणलं की टेन्शन नाही. ऑन स्क्रीन आपण पाहतायत आमच्या लाडक्या भगिनी या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत आहेत. व्यासपीठावरून ती क्षणचित्र टिपली जात आहेत माऊली लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून. असलमबाई शेख, तदनंतर आकाश शेवाळे आणि राहुलदादा नाईक यांना विनंती आपण यायचं व्यासपीठावर. आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. 3 मित्र आज खास करून शिवळेवरून या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहेत. 11 ऑन द बोर्ड. जय हनुमान शिरवली विघ्नेश. ओ भन्नाट वेगाचा हा चेंडू. तिसऱ्या पंचांची मदत जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉल साठी तिसऱ्या पंचांची घेतली मदत. आदर्श याचा हा चेंडू आणि इथे आता प्रवीण विषे बावड्या सर आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. तिसरे पंच, डिसिजन पेंडिंग. धगधग वाढली कारण खास करून आपण पाहिलं जय हनुमान शिरवली हा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय जय हनुमान तोंडली
सूरज फिश अँड कंपनी, तर एका बाजूला खास करून विघ्नेश अँड कंपनी, सौरभ आहे, तेजस आहे, मेघराज आहे. जे आमच्या आयोजक कमिटीतील सर्वच मेंबर आहेत. प्रत्येकाचं नाव आता घेणं वावगं ठरणार नाही, परंतु खूप मेहनत जे मात्र घेतलेले. पंचांचा निर्णय आला, इट्स अ व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या धावपलकावर वाढेल. टाळ्यांचा होतोय कडकडाट. 12. इथे राखलेला हा चेंडू भन्नाट वेगाने आदर्श आद्या, ज्याचा हा चेंडू अप्रतिम. 12 ऑन द बोर्ड. आम्ही शिरवलीकर चषक या क्रीडा स्पर्धेचं आयोजन, शिरवलीचं आयोजन, मानिवलीकरांचं विशेष प्रेम, या विभागातील सर्वच गावांचं विशेष प्रेम या क्रीडा स्पर्धेवर पाहायला मिळते. आद्याचा हा चेंडू अप्रतिम राहिलाय. षटकाची होईल समाप्ती. धापलकावर धाव संख्या विदाउट लॉस. 12 ऑन द बोर्ड. संधी डीजे रिगलला. कुठं चालले धीरज? तुमचं लक्ष मॅच कडे पाहिजे. मित्र, आपला गावचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, हे फार महत्वाचं. दापलकावर धाव संख्या 12. संजयजी घागस गुरुजी व्यासपीठावर उपस्थित आहेत. सर, त्यांच्या जोडीला नामदेवजी कडव जे मात्र उपस्थित आहेत, विद्यमान सरपंच आहेत. तदनंतर भरतदादा कडव, परेशदादा कडव हे मात्र उपस्थित आहेत. अनुदादा घागस उपस्थित आहेत. प्रत्येक षटकाराला 200. पहा, नाव घेतल्यावर किती ताकद येते असते माणसाला. नाही, हे सर्वात महत्वाचं. म्हणजे गुरुजी, मास्तर, सर, गुरु यांच्याकडून पर सिक्सर 200 रुपयाचं पारितोषिक. आणि म्हणजे मेंटॉर टीमचे तानाजी आगवले त्यांनी सांगितलं असं बक्षीस लावू नका, परंतु बक्षीस लावल्यानंतर फायदा कोणाचा होतो? प्लेअरचा होतो आणि समालोचकाचा होतो. जाव्या मैदानाच्या आत. दाबलकावर धाव संख्या 12. इथे टाकलेला हा चेंडू रिवर्स खेळण्याचा प्रयत्न. विकेट आली आहे. फलंदाज बाद जीवन याने मिळवली सफलता. पहिला धक्का, पहिला हादरा. तानाजी आगवले यांच्या पहिल्या शब्दामध्ये येतो टी. टी म्हणजे तानाजी आणि टी म्हणजे आता टेन्शन. धावपलकावर धावसंख्या 12. एक फलंदाज बाद. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आत. नाही, हे सर्वात महत्वाचं आहे ना, कारण मॅन्टॉर होणं एवढं सोपं नाही. गावातील 11 खेळाडू व्यवस्थित घेणे. आणि तानाजी भाऊ, समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला तुम्ही बसलेत ना, तिथेच राहिले उजव्या बाजूला, फक्त उजव्या बाजूला. तर माझ्यासाठी संजय दादा घागस अर्थात गुरुजी, सर, मास्तर, शिष्य यांच्या गुरु यांच्या वतीनं खास करून 500 रुपयाचं पारितोषिक आपण वाटून घेऊ. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र पाहायला मिळेल, तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल जे मात्र पाहायला मिळते. कारण गावातील माणूस काय करू शकतो हे प्रत्येकाला ओळखीचं आहे. म्हणजे मॅच चालू झाल्यानंतर त्याची तळमळ किती हे सगळ्यात महत्वाचं असतं. 13 धावा धावपलकावर. एक फलंदाज बाद आहेत. माऊली इव्हेंट्स यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा कव्हर केली जाते 3 कॅमेऱ्यांच्या साहाय्यानं. म्हणजे प्रत्येक क्षणचित्र टिपली जात आहेत. म्हणजे एखादी क्रीडा स्पर्धा एवढी मोठी असेल याचं स्वरूप आपण कुणीच अनुभवलं नसेल. एवढे सत्कार, एवढे मान्यवरांची उपस्थिती, आलेल्या प्रत्येक मान्यवराचा सन्मान, ग्रामस्थांचा सन्मान आणि व्यासपीठ कायमच गजबजलं. इथे टाकलेला हा चेंडू शपलोत फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला विघ्नेशचा. हा चेंडू आलाय डॉट. चेंडू निर्धाव. दापलकावर धाव संख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते 13 रन ऑन द बोर्ड. चौकार षटकार शांत झालेत. वातावरण पूर्णपणे शांत. 13 धावा. जीवन जबरदस्त गोलंदाजी. समोर विघ्नेश. ओ फुलटाच बॉल. चांगला फटका विघ्नेशच्या बॅट मधून. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण खराब आहे, परंतु कॉलिंग तिथे खराब पाहायला मिळाली. त्याचा तोटा नाही होणार. 2 धावा. 2 धावा आहेत मित्रांनो. हा विघ्नेश खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. जसा मैदानाच्या आतमध्ये आला, शिरवलीचं वातावरण त्याने चेंज केलेलं. जबरदस्त बॅटिंग. खास करून नामदेवजी कडव साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि विघ्नेशसाठी त्यांच्या वतीनं पारितोषिक 30+ धावा केल्या तर 1100 रुपयाचं पारितोषिक.
म्हणजे तानाजी शेठ तुम्ही सांगितलं व्यासपीठावर मान्यवरांना की तुम्ही पारितोषिक लावू नका, ते लावणार. धावपलकावर धावसंख्या 15, गोलंदाज सय्या. इथे टाकलेला बॉल, ओ व्हॉट अ शॉट, जबरदस्त फटका, विघ्नाच्या बारामधून चेंडू सीमारेषा ओलांडेल. नामदेव कडव यांनी ज्या ज्या वेळेस पारितोषिक लावले ना ते सक्सेस झालंय. 4 रन, चौकार. जे 4 षटकांचा सामना आहे, 2 षटकात 19 धावा आहेत. 6 बॉल मध्ये 7 वर खेळतोय विघ्नेश, 1 मध्ये 1 वर खेळतोय तेजस. आग लावावी लागेल आज मैदानाच्या आगविलेला. आणि षटक क्रमांक 3 मध्ये गणेश आले. समस्या भरपूर आहेत, त्याचं एकमेव कारण सर्वांनाच माहित असेल काय. गिरीश दादा बांगारा उपस्थित आहेत. डीजे स्वप्नील, स्वप्नील दादा कुठे आहेत? स्वप्नील भोईर आहेत आणि त्यांच्याकडून विघ्नेश साठी काय केल्यानंतर 500 सर, काशेच 500. चौकार, हा चौकार त्यांना एवढा आवडलाय 500 रुपयात. पहा म्हणजे इथे होईल आता. संतोष दादा मुके यांच्या वतीनं पारितोषिक आहे. पहा मैदान तर दिलं. इथे आता शिरवलीचा जो खेळाडू षटकार खेळेल प्रत्येक षटकाराला 500 आहेत. रमेश दादा घागस यांच्या वतीनं 200, म्हणजे एका षटकाराची किंमत 1000च्या वर. आणि मैदानाच्या आलाय आतमध्ये तेजस आणि त्याने लावली आग. आलाय षटकार, 6 रन. षटकारासाठी पारितोषिक 1000चं मी का सांगितलं त्याचं कारण सांगतो. संघ मालक आहेत, खास करून ग्राउंड मालक आहेत संतोष दादा मुके यांच्या वतीनं 500, तदनंतर रमेश दादा घागस यांच्या वतीनं 200, गुरुजींच्या वतीनं 200, झाले किती 900. आणि जिथे कमी पडेल तिथे सरपंच आहेच नामदेवजी कडव, त्यांच्या वतीनं 100, 1000 रुपयाचं पारितोषिक. ओ दुसरा चेंडू भन्नाट वेगाने चेंडू आलाय डॉट. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या धावपलकावर 25 धावा आहेत. शिरवली खेळते एका बाजूला, दुसऱ्या बाजूला तोंडले. दोन्ही संघ नामांकित आहेत. सूरज विषय सारखा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. मिराज आहे आणि मैदानाच्या आतमध्ये निलेश दादा खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. मजा येईल या मॅचला. 25 धावा धावपलकावर, गोलंदाज सय्या. इथे पुन्हा एकदा बिग हिट, टॉपेज लागलाय. चेंडू जाईल आता सीमा रेषेच्या बाहेर. सीमा रेषा पार, चौकार. नाही, थोडीशी शांतता तुम्ही ठेवा. सर्वात महत्वाचं काय, अनेक जणांचं म्हणणं हाच असतं की पारितोषिक लावल्यावर तो बॅटिंग करत नाही, त्याच्या बॅटला बॉल लागत नाही. तो भ्रम आहे. संघाची धावसंख्या 29. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल भन्नाट वेगाने. पंडित दवणे यांच्याकडून 3 षटकारांसाठी 1000 आहेत. आणि असलमबाई शेख उपस्थित आहेत खास करून. तदनंतर आकाशदादा शेवाळे, राहुल दादा नाईक यांच्याकडून देखील एक पारितोषिक येतं, त्याचा उल्लेख करू आपण. इथे टाकलेला हा चेंडू भन्नाट वेगाने व्हाईट बॉल. त्यांच्याकडून शिरवलीचा संघ इथे 3 बॉलमध्ये 3 षटकार कोणताही फलंदाज खेळत असेल तर 3333 रुपयाचं पारितोषिक आहे 3 मित्रांच्या वतीनं. आपल्याकडे धावसंख्या 30. तिसरे षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहेत. तानाजी शेठ आगविले, तुम्ही जागा नाही सोडली तर 500 माझे आहेत, हे सर्वात महत्वाचं. जाऊया मैदानाच्या आत. इथे टाकलेला हा चेंडू सरळ एस्टर्नवर आदळेल. यू मिस, आय डेफिनेटली हिट. दांडी 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 गोल, फलंदाज बाद.
आलेत. फरक नाही. अजितदादा व्यासपीठावर उपस्थित. अजितदादाने सांगितलं 3 षटकार कोणताही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळला त्यासाठी 2100 रुपयाचं पारितोषिक. पण हीच गंमत असते. म्हणजे आपण हारलो आपल्या गावच्या संघाला सपोर्ट करायचं, गावचा हारला गावच्या बाजूच्याला, हे सगळ्यात महत्वाचं. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर, चेंडू हवेत, डाऊन दी बॉल फिल्डर, विकेट इथे प्राप्त होईल. फलंदाज उमेश बॅक टू द पवेलियन. शिवाजीदादा घोरड विभाग प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याचकडून पूर्ण आयोजक कमिटीला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. तसेच शिरवली टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात आणि त्यांच्याकडून या क्रीडा स्पर्धेचं गुणगौरव करत असताना आर्थिक मदत आली आहे, त्यांचं मनापासून आभार. धापलकावर 3-30. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये कोण दाखल होतं ते पाहायचं आपल्याला. वैभव डीजे. आणि त्यांच्या जोडीला राहुलदादा नाईक यांचंही शुभागमन होतंय. मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. धापलकावर धावसंख्या 3-30. 3 षटकांचा खेळ समाप्त. जय हनुमान शिरवली यजमान संघ आहे आणि त्यांच्या विरुद्ध जय हनुमान तोंडली सूरज विषय आलाय आता गोलंदाजी ट्रॅकवर. प्रयत्न रविदादा यांचं विशेष आपण कौतुक करू. सायकलवर एक जण बसून लावणार आहेत ते आज घरी. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला चेंडू, चांगला फटका, विघ्नेच्या बॅटमधून एक सिंगल. रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगले आहे. मिराज आलेत, बंधूने टाकला बॉल आणि बंधूने अडवलाय, तोपर्यंत 2 धावा. विघ्नेच्या बॅटमधून 7 चेंडू खेळलाय, फक्त 9 धावा आहेत. गोलंदाजी मार्कवर सूरज विषयला पाहतोय. षटकारांसाठी कमीत कमी 1000, 2000, 5000चं पारितोषिक. ते षटकार चौकार येतील का ते पाहायचंय. सूरजचा बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि मला वाटतं तिथे हिट विकेट देखील झालाय फलंदाज आणि ते चेक आपण करू. बेस्ट ऑफ हाईट कॅच आउट झालाय आणि तिसऱ्या पंचांची मदत. हिट विकेट आहे सर, राणे सर, हिट विकेटच आहे. ओके. आतापर्यंत पारितोषिक कशाला आली? नाही, आतापर्यंत पारितोषिक कशाला आली? षटकाराला आली, चौकाराला आली, विकेटला आली. इथे कशाही प्रकारे जर शिरवली संघ मैदानाच्या आत सामना जिंकला, भावी किती असू द्या, प्रभावी एकच, अक्षयदादा आगिवले यांच्या वतीनं टीम साठी 2121 रुपयाचं पारितोषिक आहे. टीम जिंकली तर म्हणजे पा किती तळमळ आहे प्रत्येकाची. षटकार चौकारांसाठी पारितोषिक आहेत गागस सर, विकेटसाठी पारितोषिक आहे. पण संघ जिंकला तर नाही, त्यांना तिथं बसावंच लागेल. त्यांना माहिती आहे फार महत्वाचं आहे. जागा सोडली, कार्यक्रम झाला. 4-32 आहे. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. मैदानाच्या आतमध्ये आता कोण येतंय ते आपल्याला पाहायचं. कोण जिंकणार, कोण पराभूत होणार याची चर्चा जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. मेघराज अर्थात मेघ मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि त्याची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे होतीये ते पाहायचं आहे. क्रिकेटचा थरार आपण पाहताय मित्रांनो. या विभागामध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमने DRS घेतला. ओके, हिट विकेट तर आहेच, परंतु वेस्ट ऑफ हाईट चेक करू. फेअर बॉल, फलंदाज बाद.
थँक्यू. मेघराज आलाय मैदानाच्या आत आणि त्याने 4 बॉलमध्ये जर 12 धावा बनवल्या तर अक्षयदादा आगिवले यांच्या वतीनं 2500 रुपयाचं पारितोषिक आहे मेघराजसाठी. 4 मध्ये 12. इथे टाकलेला बॉल मेघ आला मैदानाच्या आत आणि मेघराजने ठोकलाय. उत्तुंग षटकार. तानाजी आगिवले आता सर्वात महत्वाचं काय, अक्षयदादा आगिवले यांच्या वतीनं पारितोषिक आहे. 3 बॉलमध्ये 6 जरी बनवलं ना मेघराजने त्याच्यासाठी 2500. कारण धावसंख्या त्याला माहितीये 40च्या पुढे गेले ना काही होऊ शकतं. ओ मेघराजच्या बाहेरमधून कडक बेधडक हा फटका. तिथे क्षेत्ररक्षक आले, 2 क्षेत्ररक्षण खराब आणि तिथे 2 धावा. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 40 या धावफलकावर. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 2. 2 मध्ये 4 बनवल्या मेघराजने तर अक्षयदादा आगिवले सरपंच साहेब यांच्या वतीने 2500 रुपयाचं पारितोषिक आहे बॅटर्ससाठी. षटकार आला तर षटकारासाठी खास करून आहेच पारितोषिक. संतोषदादा मुके विद्यमान सरपंच यांच्या वतीनं 500. गागस गुरुजी यांच्या वतीनं 200. तदनंतर नामदेवजी कडव 100. इथे टाकलेला हा बॉल वाईट बॉल. संघाची धावसंख्या धावफलकावर 41. 41. तदनंतर 3 मध्ये 3 षटकार आले तर आमचे परममित्र व्यासपीठावर उपस्थित आहेत असलमभाई शेख, आकाश शेवाळे, राहुलदादा नाईक यांच्या वतीनं 3333. 41 धावा धावफलकावर. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका जो मात्र पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 बनवल्यात मेघने. शेवटचा बॉल मेघलाच खेळायचा आहे. या बॉलवर जर मेघने 2 बनवल्या त्याच्यासाठी 2500 रुपये आहेत अक्षयदादा आगिवले यांच्या वतीनं. धावफलकावर धावसंख्या 43. संतोषदादा मुके यांच्या वतीनं षटकार खेळला 500 रुपये. रमेशदादा घागस 200 रुपये. गुरुजी यांच्या वतीनं 200 आणि नामदेवजी कडव थोडीस हलक्यात घेतले त्यांनी 100 रुपये. संघाची धावसंख्या धावफलकावर 43. शेवटचा बॉल शिल्लक. काय घडत आहे ते आपल्याला पाहायचं. अजितदादा कडव, सागरदादा कडव यांच्या वतीने देखील भरपूर पारितोषिक आहेत. इथे टाकलेला बॉल चांगला फटका पॉलोत्रीमध्ये क्षेत्ररक्षण आणि तिथे रन आउट. धावफलकावर धावसंख्या आहे 43. विजयासाठी बनवायच्या 44. संधी देव्यात रिगल काप. ते षटकाराचे आलेत बरोबर. अजून कुणाचे आहेत? तदनंतर संतोषदादा मुके आणि रमेशजी घागस यांच्या वतीने हे पारितोषिक आहे. त्याचा आपण नामोल्लेख नंतर करू ज्यावेळेस मॅच संपेल. खास करून विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. मी विनंती करतो आमच्या आयोजक कमिटीतील मेंबर महेंद्रदादा आगिवले यांच्या शुभ हस्ते असलमभाई शेख प्रसिद्ध उद्योजक शिवळेचे यांचा विशेष सन्मान जो मात्र आपण करतोय. खास करून या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. ओके सर, भेटतील चला नंतर गाठ घ्या. सर्वांचे पैसे सगळ्यांना मिळतील. असलमभाई शेख यांचा विशेष सन्मान जो मात्र केला जातोय. खास करून त्यांचे चिरंजीव देखील उपस्थित आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. तदनंतर विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. या त्रिमूर्तीमधला एक महत्वाचा माणूस म्हणजे आमचे परममित्र आकाशदादा शेवाळे यांचा विशेष सन्मान जो मात्र आपण करतोय. विनायकजी खाटेकरे क्रिकेटर बाबू खूप मोठं नाव आहे. आणि सचिनदादा राऊत, अजयजी माडसे यांना विनंती आपण व्यासपीठावर यायचं. आले का विके? मिस्टर विके या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत. तदनंतर विशेष सन्मान आमचे परम मित्र राहुलदादा नाईक यांचा विशेष सन्मान आम्ही शिरवलीकर चषकाच्या वतीने केला जातो. राहुलदादा या. खास करून मित्र कसा असावा त्याचं उदाहरण म्हणजे राहुलदादा नाईक आहेत. त्यांचा हा विशेष सन्मान. मिस्टर विके, तदनंतर सचिनदादा राऊत आणि अजयदादा माडसे यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचं. हा विशेष सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या वतीने केला जातो. सर्वांचं मनापासून आभार आम्ही जे मात्र व्यक्त करू. तुमचा अमूल्य वेळ
या क्रीडा स्पर्धेसाठी दिलाय त्याबद्दल हा तुमचा विशेष सन्मान जो मात्र केला जातोय मनापासून धन्यवाद। जाऊया मैदानाच्या आत। लढत मैदानाच्या आत चालू आहे। सचिन दादा तुम्ही आलेत, विके कुठे? विके मिस्टर विके येतोय ऑन द वे। ओके, त्यांनीच आम्हाला सूचना केली होती की 2 आमची माणसं आलेली आहेत। चला विके लवकरात लवकर या। मुरबाडचं क्रिकेट म्हणजे 2016-17 जे साल होतं पहिल्यांदा जो प्रवेश झाला तो प्रवेश झाल्यानंतर मुरबाडमध्ये माझा हा खूप मोठा आयकॉन होता मिस्टर विके विनायक खाटेकरे। आमच्या सर्वच माता भगिनी या क्रीडा स्पर्धेमधून रजा घेत आहेत। थांबा जरा, अजून शिरवलीची मॅच बाकी आहेत, अजून 4 षटकं तुम्हाला थांबले असते तर बरं झालं असतं, म्हणजे असं त्यांना वाटते, मला नाही। हे महत्वाचं, तुम्ही थांबले त्यांना जरा उत्साह येईल, कारण आज जे काय घडणार आहे त्याची उद्या चर्चा गावामध्ये नक्की होणार। गोलंदाज तेजस गोलंदाजी ट्रॅकवर तयार, सामन्याला होईल सुरुवात। ओके सर, पहिलाच बॉल, चेंडू हवेत, ओ ओ ओ, तिसऱ्या अटॅमध्ये कॅच ड्रॉप। पद्माकर विषय अर्थात आप्पा यांच्या वतीनं सॉरी पद्माकर शिरोशे अर्थात आप्पा यांच्याकडून पारितोषिक आलंय विकेट हॅट्रिकला 3000 कॅच ड्रॉप। आणि सोडलाय कोणी? विघ्नेशने सोडलाय। चला जाऊया मैदानाच्या आत। धावफलकावर धाव संख्या 2। प्रयत्न, मेहनत, जिद्द, चिकाटी हे सगळंच आज आजमावं लागेल। तेजस गोलंदाजी ट्रॅकवर, ओ बिगेट, व्हाट अ शॉट! मिराज विषयाच्या बॅट मधून आक्रमण, छत्रपतींचा छावा, 6 धावा, षटकार। खास करून प्रसिद्ध उद्योजक साखरेचे अरुणदादा पवार हे देखील उपस्थित होतात, त्यांचंही सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये। तदनंतर आमचे परम मित्र आणि खास करून क्रिकेटवर नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व चंदूदादा पडवळ, त्यांच्या जोडीला काल ज्यांच्या नावाचा राहिलाय बोलबाला असे कपिल पाटील फाउंडेशन मुरबाड तालुक्याचे अध्यक्ष लहूदादा गायकर। 2च मिनिटात आवाज येईल तुम्हाला, क्लिअर होईल सगळं। तदनंतर मथुर आमचे राहुलभाई हे देखील उपस्थित आहेत। सर्वांना विनंती आपण व्यासपीठावर यायचं। चंदूनाना पडवळ सर्वच ग्रामस्थांची विनंती आपण व्यासपीठावर यायचंय। थोडंसं चेक करा डीजे रिगल। गोलंदाज तयार, तेजस बिगेट, फिर से एक बार, तोंडली सरकार, सिक्सर। षटकार जो मात्र येताना पाहायला मिळाला। खास करून थोडासा आवाज कमी करा, असा पहिलंच समालोचक तुम्हाला मिळेल का तो बोलेल की आवाज कमी करा, कमी करा, कमी। धावफलकावर धाव संख्या 17। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार। कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचंय। प्रसिद्ध उद्योजक चंदूदादा पडवळ जे मात्र उपस्थित आहेत, तदनंतर अरुणदादा पवार, कपिल पाटील फाउंडेशन चे अध्यक्ष लहूदादा गायकर, राहुलभाई हे सर्वच उपस्थित आहेत। सर्वांना विनंती व्यासपीठावर यायचं। चेंडू हवेत, तिथे चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला। एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न जो मात्र पाहायला मिळेल, 2 धावा। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त। धावफलकावर धाव संख्या 19। शेवटचे चेंडू आता आपण पाहू मैदानामध्ये किती आहेत आणि किती बनवायच्या त्या धावा। 19 झालेल्या आहेत, 25 बनवायच्या। डीजे लहूदादा गायकर
संपूर्ण टीमला घेऊन या प्लीज. आयोजक कमिटीची विनंती, आपण व्यासपीठावर यायचं लगेचच. चला सर्वांनीच या व्यासपीठावर. आयोजक कमिटीची विनंती, आम्ही शिरवलीकर चषकाची तुम्हाला विनंती आहे की सर्वांनी या व्यासपीठावर. पहा ऑन स्क्रीन आपण पाहतोय प्रेक्षक वर्ग, जिथे पाहाल तिथे गर्दी गर्दी आणि गर्दीचे विक्रम आज शिरवलीकरांनी केलेले आहेत. पण सामना शिरवली जिंकणार का, हे फार मोठं प्रश्नचिन्ह. 19 धावा धावपलिकावर, शेवटचे 18 चेंडू 25 धावा. गोलंदाज तयार सौरभ. पहिलाच बॉल चांगला राहिलाय सौरभचा. हा कलात्मक गोलंदाज आहे. रनआउटची संधी, डायरेक्ट हिट धोकादायक नेहमीच असते. तिसऱ्या पंचांची मदत आणि तिसरे पंच प्रवीण विशेष सर. पहा मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. चंदूदादा पडवळ, त्यांच्या जोडीला अरुणदादा पवार जे मात्र उपस्थित होतात. त्याचबरोबर शिवाजीभाई खंडागडे हे देखील उपस्थित होतात. लहुदादा गायकर, आपण यायचं व्यासपीठावर. विकेट इथे आली आहे, फलंदाज बाद. तानाजी आगिवले जागेवरून उठले नाही, हे सर्वात महत्वाचं. ते उठले असते तर काहीतरी वातावरण बदललं असतं, परंतु त्याला माहिती मित्राचा फायदा झाला तो आपला फायदा. सौरभ गोलंदाजी मार्कवर. मिराज आणि त्याच्या जोडीला आता आलाय सूरज. दोन बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये. 19 धावा धावपलिकावर, 25 अजूनही बनवायच्यात. या मैदानाचा इतिहास पाहिला, पहिल्या दिवशी आपण पाहिलं ठाकरे नगर कोल्टन 6 मध्ये 4 त्यांनी वाचवल्यात, 8 मध्ये 5 त्यांनी वाचवल्यात. इथे शिरवलीचं काय होतंय ते आपल्याला पाहायचं. दुसऱ्या बाजूला जय हनुमान तोंडली हा संघ सूरज मैदानामध्ये आला. षटकारांचा आणि चौकारांचा बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे. सौरभ गोलंदाजी ट्रॅकवर तयार. नाही सर्वात महत्वाचं जो जिता वही सिकंदर, सगळे आपलेच. गोलंदाजी मार्कवर तयार. सौरभ पहिल्या बॉलवर रनआउटची विकेट. सौरभ गोलंदाजी मार्कवर तयार. इथे टाकलेला बॉल, चांगला फटका सूरज विशेषच्या बॅट मधून. इथे एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न विघ्नेशने इथे प्रयत्न चांगला केलाय. विघ्नेशने एक कॅच सोडलाय, त्याचा परिणाम आपण पाहिला. पहिल्या षटकात धावा आल्या त्या तब्बल 19. आता झालेत 20, कॅच सुटल्यानंतर 19. स्वप्नील डीजे यांच्याकडून मॅच जिंकली तर 1000 रनआउटची तिथे संधी गमवली आहे. म्हणजे स्वप्नील डीजे पा, स्वप्नील हे सर्वात महत्वाचं. गावचा संघ आहे, गावच्या संघासाठी लाख 50,000 25,000 25,000 हे काहीच नाही. गावामध्ये जिंकणं फार महत्वाचं आहे. त्यासाठी स्वप्नील डीजे यांच्याकडून हे पारितोषिक पाहायला मिळतं. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. सौरभचा बॉल जसा आला बॅटवर तसा आवाज आला. वाघांची दहाड आणि सूरजने फोडलाय पहाड. षटकार. $1500. अक्षयदादा आगिवले यांच्याकडून 2500. अजून कोण? स्वप्नील डीजे 1000. गागज गुरुजी 2000. 1100 तानाजी आगिवले. म्हणजे हलक्यातच घेतले तुम्ही. आता झाले किती? 9100. सामना जिंकला शिरवलीने तर 27 झाल्यात धावपलकावर. 17 बनवायच्यात. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 14. सूरज गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर असा फटका. मुकेश साहेबांच्या वतीनं सामना जर जिंकला तर किती? मुकेश साहेब 5000. त्यानंतर मला वाटतं रवी सरांनी हात वरती केलता. 5000 की 500? 2000. ओके. 8 5 13 2 15. 15,000 रुपयाचं पारितोषिक आहे. हा सामना जिंकला. क्वालिफाय व्हा किंवा नका हो, 15,000 आहे तुमच्यासाठी. धावपलकावर धावसंख्या 28. 28 ऑन द बोर्ड. अजून कोण असेल तर पहा. धावपलकावर धावसंख्या 28. आणि इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर असा फटका. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. विघ्नेशचं क्षेत्ररक्षण चांगलं आहे. एक धाव.
दोन बंधूंची जोडी मैदानामध्ये चांगलं कार्य करते. 2 षटकांचा खेळ समाप्त. धापलकावर धावसंख्या 29. शेवटचे 12 चेंडू 15 धावा. रिगलला संधी आहे. रिगल, वातावरण तापलंय, असं वातावरण तापणारं एखादं संगीत तुमच्या माध्यमातून वाजवा डीजे. नामदेवजी कळव साहेब, विशेष सन्मान करून घेऊ आपण. ओके सर, चालतंय, नो प्रॉब्लेम. डॉट बॉलला 200. खंडागळे साहेब, तुमचं मनापासून आभार. फक्त लवकर या, कारण तुम्ही एखाद्या गोष्टीत गुंतले की तिथे भरपूर टाइम लागतो, कारण तुमच्या जोडीला पवार आहेत. चला, प्रत्येक डॉट बॉलला मैदान मालक संतोष दादा मुके यांच्या वतीनं 200 रुपये. 12 चेंडू 15 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. विघ्नेश स्ट्रायकर एंडवर फलंदाज मिराज. पहिलाच बॉल, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने लगाया बेहतरीन चौका. 4 रन. पष्टे साहेब आहेत का व्यासपीठावर? मेजर पष्टे साहेब आहेत का? आहेत. काय गाणं लावतोय डीजे ऑपरेटर, त्याचं कौतुक करा तुमच्या पद्धतीने तुम्ही. संघाची धावसंख्या 33. इथे टाकलेला हा बॉल आणि मिराज, विघ्नेशनेच त्याचा झेल सोडला. आता वाट लावतोय मैदानाच्या शिरवलीची. 6 षटकार. प्रेक्षक वर्ग पहा, तोंडलीचे किती खुश आहेत. ऑन स्क्रीन आपण त्यांना पाहत आहात. 39 धावा धावफलकावर विजयासाठी बनवायच्यात फक्त आणि फक्त 5. मिराजचा सोडलेला झेल किती महागात आहे ते त्याचं हे करावं लागेल. चेंडूला इथे डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. कमबॅक मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळत आहे. महत्वाची लढत. डॉट बॉल साठी मुकेश साहेबांच्या वतीनं 200 रुपये. मुकेश साहेब किती खर्च घालतील, म्हणजे ग्राउंड साठी त्यांनी एवढा खर्च केलाय, त्याच्यानंतर आल्यानंतर तेवढा खर्च करतायत. त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे या क्रीडा स्पर्धेमध्ये. इथे टाकलेला हा चेंडू, अजून एक डॉट. मुकेश साहेब, सामना जिंकला तर तुम्हाला आनंद होईल, पण पराभूत झाला तरी तुम्हाला ते पारितोषिक द्यायचंय. 200 रुपये प्रत्येक डॉट बॉलला. वा, किती पारितोषिक भारी लावलं. संघाची धावसंख्या 39. 8 चेंडू 5. 8 बॉल 5चा सामना ठाकरेनगर कोल्टने ते जिंकला, तो पण क्वालिफायरचा. हे सर्वात महत्वाचं. इथे नाही, चेंडू जाईल आता वावरात, बांधाच्या पल्याड. हा षटकार. मिराज, ओके, धन्यवाद. तानेजी दादा, तुमचं मनापासून आभार. जागा नाही सोडल्याबद्दल माझे 500 आले, बास, धन्यवाद. आपला तुम्हाला माहिती सचिनदा नियम कसा आहे. चला, लॉर्ड्स कडू प्रथमतः.